कॅमेरा समोर उसळतं का? पोकळ भाषणं बंद करा. पाकिस्तानावर विश्वास का ठेवला? तुम्ही भारताच्या सन्मानाशी तडजोड केली. राहुल गांधींचा हल्लाबोल. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींना पोकळ भाषण बंद करा म्हणत हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी यांच्या भाषणाचा समाचार घेत 3 सवाले केली आहेत. राहुल गांधी यांनी मोदींना 3 प्रश्न विचारले आहे. हे प्रश्न दहशतवाद, पाकिस्तानचे विधान आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा यावर आहे. एक्स पोस्ट मध्ये विचारलेल्या प्रश्नांसोबत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप देखील जोडली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी असे म्हणताना ऐकू येतात की जेव्हा पाकिस्तानने म्हटले की ते यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी धाडस दाखवणार नाही, तेव्हा भारतानेही त्याचा विचार केला. मोदीजी, पोकळ भाषणे देणे थांबवा. राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे की मोदीजी, पोकळ भाषणे देणे थांबवा. फक्त इतकंच सांगा, पाकिस्तानच्या दहशतवादावरील शब्दांवर तुम्ही का विश्वास ठेवला? ट्रम्प समोर नतमस्तक होऊन तुम्ही भारताच्या हिताचे बलिदान का दिले? तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का उसळतं? बिकानेरमध्ये पंतप्रधान म्हणाले होते की माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेत हल्लाबोल केलाय. काय म्हणाले होते मोदी? पाकिस्तान कधीही भारताविरुद्ध थेट युद्ध जिंकू शकत नाही, म्हणून त्यांनी दहशतवाद्याला भारताविरुद्ध शस्त्र बनवले आहे. पाकिस्तान एक गोष्ट विसरला की आता भारत मातेचे सेवक मोदी छाती फुगवून उभे आहेत. मोदींचे मन थंड आहे, थंडच राहते, परंतु मोदींचे रक्त गरम आहे. आता मोदींच्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा सामना करण्यासाठी 3 तत्वे मांडली. पहिले, जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आपले सैन्य वेळ ठरवेल, पद्धत देखील आपले सैन्यच ठरवेल आणि परिस्थिती देखील आपल्याच असतील. दुसरे, अणुबॉम्बच्या धमाक्यांना भारत घाबरणार नाही. तिसरे, आपण दहशतवादाचे स्वामी आणि दहशतवादाला आश्रय देणारे सरकार वेगळे पाहणार नाही. आपण त्यांना एक मानू. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.